लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पुष्पवृष्टी मंगलमय वातावरणात शांतिवन बुद्धविहार समितीच्या वतीने शामनेर संघाचे भव्य स्वागत। नाशिक जिल्ह्यातील येवला मुक्तिभूमी येथे 90व्या धर्मांतर घोषणेच्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात कोपरगाव तालुक्यातील दहिगाव पोलका येथील शांतिवन बुद्धविहार समितीच्या वतीने सावक संघाचे भव्य स्वागत करण्यात आले। शांतिवन बुद्धविहाराचे अध्यक्ष बाबासाहेब पगारे यांच्यासह गावकऱ्यांनी भंते सुमेध बोधी यांच्या सावक संघाचे गावातून मिरवणूक काढत महिला उपासकांच्या पुष्पवृष्टीतून मंगलमय वातावरणात स्वागत केले। भगव्या चिवरातील संघ व पांढऱ्या वस्त्रातील उपासकांचे शांततामय दर्शन गावकऱ्यांच्या डोळ्यांसाठी दिपवणारे ठरले। विहारात आगमन होताच भंते सुमेध बोधी यांच्या हस्ते भगवान बुद्धांच्या प्रतिमेचे पूजन तर बाबासाहेब पगारे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर सामूहिक त्रिशरण पंचशील घेण्यात आले। कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभा येवला तालुका अध्यक्ष दीपक गरुड, नाशिक जिल्हा पश्चिम अध्यक्ष भाऊसाहेब जाधव, केंद्रीय शिक्षक एमडी सरोदे गुरुजी यांनी मनोगते व्यक्त केली। यानंतर भंते सुमेध बोधी यांनी धम्मदेशना दिली। तसेच विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून सावक संघाला भोजन दानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या प्रसंगी सागर खुसळे, प्रसाद पगारे, भिकाजी खुसळे, अनिल पठारे, संदीप शिंदे, अमोल पगारे, अमोल गायकवाड, रवी मामा सोनवणे, रामा केदार, भीमराव वाघ, प्रवीण खळे, पिकचंद पगारे, अर्जुन डोखे यांच्यासह अलकाबाई पगारे, ताराबाई आव्हाड, पिठाबाई गायकवाड, अनिश गुंजाळ व असंख्य बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.